याच गोष्टीचा पुढे भाऊ करायचा आणि लोकांमध्ये दिशाभूल करण्याचं काम संजय राऊत करतायत. परंतु त्यांनी हे मान्य केलं पाहिजे की कुठेतरी आपलं संघटन कमी पडतंय. आपल्या महाविकास आघाडीमध्ये असलेली जी फूट आहे ती सुद्धा पराभवाला कारणीभूत आहे. हे अनेक ठिकाणी त्यांनी पाहिलेलं आहे. परंतु आता इतर पक्षावर आरोप करून काय करणार? जर आपल्यापासून पळाले तर नेमकं आपण करायचं काय? ह्या सगळ्या गोष्टीच्या कन्फ्युजनमध्ये संजय राऊत आता कन्फ्युज झालेले आहे. तर याच अनुषंगाने सुप्रिया सुळेंनी एक वक्तव्य केले. त्यासंबंधी विधान परिषदेच्या निवडणुकीत घोडेबाजार झालाय. पुरावे द्यायला तयार, भाजपने तोंड उघडायला लावू नये. सुप्रियाताईंनी जो काही स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यांच्याकडे पुरावे आहेत. आता त्या पुराव्यामध्ये काय निघणार आहे? तर त्यांच्या पक्षाचा असेल, उभाटाचा असेल किंवा इतर काँग्रेसचा असेल, हे जर फुटलेत आणि त्यांनी जर पैसे घेतलेत असं जर त्यांना माहिती असेल तर त्यांनी स्पष्टपणे त्यांची नावं जाहीर केली पाहिजे ना. त्यांना थांबवलंय कोणी? त्यांना कोणी भाजपने थांबवलंय, शिवसेनेने थांबवलंय का राष्ट्रवादीने थांबवलंय? तुमच्याकडे पुरावे असले तर ते लोकांसमोर आले पाहिजे. लोकांनाही कळू द्या ना. परंतु एक अर्धवाक्य वापरून वाचा पुढील आणखी या पद्धतीने जे काही आरोप केले जातात त्या आरोपाला जास्त त्याच्यामध्ये लोक गांभीर्याने घेत नाहीत. तुमच्याकडे असेल तर आजही वेळ गेलेली नाहीये. लोकांसमोर या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे आणि मग तुमच्यात असलेला बेबनाव त्याच्यामुळे पराभव झाला की ह्या पैशाच्या देवाणघेवाणीमुळे झाला, हे सगळं चित्र स्पष्ट होईल. सर, काल जे नवी मुंबईत एक शासकीय कार्यक्रम पार पडला तर त्यामध्ये एकनाथ शिंदेना निमंत्रण देण्यात आलं होतं. आता आज चर्चा सुरू आहे की महायुती शिंदेना जोड ठेवण्याचा प्रयत्न करते. काही अधिकारी काही राजकीय लोकांच्या दबावामुळे येऊन जर असा प्रकार करत असेल तर मी त्यांना ठणकावून सांगतो, तुम्ही तुमच्या नोकरीपुरतं मर्यादित राहा, राजकारणामध्ये पडू नका. जर तुम्ही असे राजकारणी होण्याचा प्रयत्न केला तर निश्चित तुमच्यावर सुद्धा कारवाई होईल. आणि आता हे का घडलं, कसं घडलं याबद्दल सुद्धा मंगळवारी जेव्हा कॅबिनेटची बैठक असेल त्यामध्ये मी मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा हा प्रश्न त्यांच्या समोर नक्की मांडणार आहे. वरळी डोम मध्ये एक नियोजित कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये शिव गांगुर्डे नावाचा तरुणाचा मृत्यू झाला. मद्याचा आरती सेवन आणि ड्रग्जचा सुद्धा अनेक पाहायला मिळतो. त्याचबरोबर पुण्यात सुद्धा रेव पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. रेव पार्टीचं प्रमाण या महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेलं आहे आणि दुर्दैवानं काही लोक त्यांना सपोर्ट करतायत. यंग क्राऊड ज्याला म्हणता येईल, हे सर्व मुलं 22 ते 28च्या दरम्यान मधले आहे आणि अशा पार्ट्याचा एक ज्याला म्हणता येईल लोकांमध्ये एक वेगळा काहीतरी आपण करतोय असं दाखवण्याचा जो काही यंग क्राऊडचा प्रयत्न असतो त्याच्यामुळे एक पिढी बर्बाद होते. म्हणून पोलिसांनी यांच्यावर धडक कारवाई सुद्धा केली पाहिजे आणि या जे चालवत आहेत, या रेव पार्ट्या जे चालवत आहेत ना त्यांच्यावर मोका लावला पाहिजे, तरच हे ठिकाणावर येतील. कामात दिरंगाई करणाऱ्या कर्तव्यदलावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल कामगिरी करतात. त्याच माहिती जर वेळेत काम पूर्ण झालं तर बॅन होणार. नाही, कॉन्ट्रॅक्टर काय करतायत? मी गेल्या कॅबिनेटमध्ये सुद्धा हा विषय आम्ही काढला होता. कॉन्ट्रॅक्टर काय करतायत? मोठा कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा, सबलिट करायचं, आपला मलिदा काढून घ्यायचा, मग तो सबलिट ज्यांनी घेतलेले तो कामाला त्याला पैसे जर वेळेवर मिळाले तर तो काम स्लो करतो आणि दोघांच्या हिश्श्यामुळे कामाच्या क्वालिटीमध्ये फरक पडतो. मी मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा सांगितलं, साहेब एका ठिकाणी एक सेम काम एका ठिकाणी एक रेट, दुसऱ्या ठिकाणी दुसरा रेट, असं कसं होऊ शकतं? तेव्हा मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा मान्य केलं की अशा या टेंडरमध्ये गडबडी होत आहेत आणि म्हणून त्यांनी सक्त सूचना CS साहेबांना दिली. त्यांनी सांगितलं की अशा जे प्रकार आहेत यांच्या चौकशा झाल्या पाहिजेत. म्हणून आता कॉन्ट्रॅक्टरने वेळेवर काम पूर्ण न करणे, जो मूळ कॉन्ट्रॅक्टर त्याने सबलिट करणे, असे जे काही प्रकार झाले तर त्या मूळ कॉन्ट्रॅक्टरवर सुद्धा कारवाई केली जाईल, त्यांना सुद्धा ब्लॅकलिस्ट केले जाणार आहे. घरगुती गॅस सिलेंडर 3 महिन्यात 2दा वाढले, 519 रुपयांनी. हे बघा, युद्धाचा हा परिणाम सर्वसामान्य माणसाच्या जीवनात झालेला आहे, हे मान्य करावं लागेल.
पेट्रोलचे दर वाढले, डिझेलचे दर वाढले, त्याच्यामुळं इतर वस्तूचे सुद्धा दर वाढले. जे ट्रान्सपोर्टेशन आहे त्याच्यामुळं हा सगळा परिणाम जाणवतोय. आणि मला वाटतं युद्ध बंदी किंवा युद्ध बंद झालं तरच हे किमती घसरतील. नसता आणखीन जर युद्ध वाढलं तर ह्या किमती सुद्धा वाढतील ही शंका प्रत्येक भारतीय नाही तर जगातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये आहे. म्हणून युद्ध थांबणे हाच ह्याच्यावर पर्याय. नसता या किमतीला थोडं थांबवणं हे आता अवघड जाणार आहे. याच संदर्भात आज ठाकरे शिवसेनेत त्यांच्यावर आंदोलन केलं की राज्य सरकार आणि किमतीवर कुठेतरी अपयश ठरत आहे आणि पाकिस्तानमध्ये